आजकाल मुलं लग्न झालं की लगेच वेगळं होतात. आई वडिलांपासून पण होतात आणि भावांचं काय मग घेऊन बसलाय ते काय सांगायलाच नको. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी काय म्हणायचे लोक माहिती काय, एकत्र राहिल्यामुळं खर्च वाचेल आपला. आणि घरातल्या ज्या म्हणजे बायका होत्या ना, त्या जरासं समजून घ्यायच्या. एखादी जर त्यातली जर असेल आगाव तर तिला दुसरी समजून घ्यायची की जाऊ दे, आहे ती तशी स्वभावानं. आणि तसं सासू सासरे पण त्यांना आधीपासून सांगायचे ती जरा अशी आहे म्हणजे, तर तू समजून घे, तू समजूतदार आहेस. आता आता बायका म्हणतात ती समजूतदार नाही तर मग मी पण का समजूतदार व्हायचं? मी काय ठेका घेतलाय? मीच का सगळं ऐकून घ्यायचं? मीच का सगळं प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करायची? तिनं पण केलीच पाहिजे, नाही केली तर आम्ही काय एकत्र राहू? त्यामुळं जर एखाद्यावरती समजा, आणि त्यांच्यात वाटणीसाठी तर पराकोटीचे म्हणजे वाद असतात. असे वाद की ते एकमेकांच्या वैरीच आहेत असं वाटतंय. सख्खे भाऊ जे लहानाचे मोठे एका घरात होतात, ते नंतर फक्त काही तुकडे जमिनीसाठी ना इतके भांडतात की एकमेकाच्या वैरीच होऊन जातात. अगदी काही म्हणजे दोघांच्यावर वाईट प्रसंग ओढवला तर ते ढुंकून सुद्धा बघणार नाहीत, इतके त्यांचे शत्रू. एखाद वेळेस शत्रू पण परवडले. पण ही जी काय आता चालू आहे की नाही, खूप वाईट परिस्थिती आहे. मग ते आई वडिलांना टेन्शन येतं. जर आई वडील असतील तर ते मग जे कमजोर मुलगा आहे त्याच्या बाजूनं उभारतातच ते. तर मग तो दुसरा, मग तुला लई तर काळजी आहे ना त्याची, त्याच्याकडे जाऊन राहायचं, माझ्याकडे यायचं नाही, ह्या शब्दात आई वडिलांना सांगतात. मग आई वडिलांना हा प्रश्न पडतो, आता त्याची परिस्थिती नाजूक आहे, त्याचं म्हणजे घरी असं काहीतरी चालू सगळं म्हणजे आर्थिक नियोजन बिघडलेलं असतं, काही कारणामुळे आजारपण असेल, काही असेल, जॉब गेला असेल, किंवा घरात म्हणजे कोणतंही मोठं संकट असेल त्यांच्यावर, तर आई वडील सगळ्यात जास्त दुःखी त्या मुलासाठी होतात. आणि बाकीची मुलं त्यांना म्हणत असतात, तुम्हाला त्यांचा पुळका आहे ना तर जाऊन त्यांच्याकडेच राहायचं, तुम्ही आमच्याकडं राहायचं नाही. आणि ही सगळी जी कीड आहे का नाही, परवाच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी सांगितलेलं, मुलं चांगले आहेत हो, पण बायकांनी त्यांना बिघडवलंय. तर मला काय वाटतंय, मुलांनी पण कितपत बायकांचं ऐकायचं हे नक्कीच भान ठेवलं पाहिजे. मी म्हणत नाही त्यांच्यावर अन्याय करा असं कधीच म्हणणार नाही. मी पण एक स्त्री आहे. पण जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर सगळ्याच गोष्टी बायकांच्या ऐकणं चुकीचं आहे, त्यांच्या तालावर नाचणं चुकीचं आहे. जर ती म्हणत असेल की आयुष्यभरासाठी तू सगळे नातेवाईक तोडून टाक. परवाच एका दादांची कमेंट होती माझ्या व्हिडिओवरती की आपले सगळे नातेवाईक पाहिजेत, ते ओळखीचे असू देत नाही तर दूरचे, म्हणजे पाहुण्यांचे पाहुणे, ते पण हिला पाहिजेत. आणि माझ्या पाहुण्यांकडे जायचं म्हटलं की हिचं तोंड वाकडं होतंय. माझ्या सख्या भावाच्या घरी जायला हिला नको वाटतंय, तिथं जाऊन चहा प्यायला हिला अपमान वाटतोय, आणि हिच्या घरच्यांना सगळ्यांना ती सांभाळून घेते. तर हे मुलींचं म्हणजे साफ चुकीचं आहे. आधीच्या मुली लग्न होऊन आल्या की पहिल्यांदा आपल्या सासू सासऱ्यांकडचे जे पाहुणे आहेत त्यांना ॲडजस्ट करून घ्यायचा प्रयत्न करायचा, त्यांच्यात मिळून मिसळून राहायचा प्रयत्न करायचा. मी त्यांच्यात कशी ॲडजस्ट होईल हाच प्रयत्न असायचा त्यांचा. पण आज काही गरज नाही मला त्यांची, माझे आई वडील आहेत ना, काही जरी झालं तर माझे आई वडील येतात ना, अशी त्यांची म्हणजे मानसिकता आहे. त्यामुळं म्हणजे पूर्ण समाजाचं भयावह चित्र आहे. म्हणजे आधीची परंपरा ज्या आहेत त्या सगळ्या लोप पावत गेल्यात, सगळी संस्कृती बदलत गेलेली आहे. मुलं मग बायको पाहिजे असत्या, आई वडील नसले तर चालतील, बायको पाहिजे म्हणून फक्त बायकांचं ऐकणारे काय काय नालायक मुलं आपल्यातलीच आहेत. त्यामुळं आपण काही बोलू शकत नाही. आया झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर आपलीच आबरू जाते. म्हणून शांत बसणारे भरपूर अशी आहेत कुटुंब की
जे पण चाललंय ते साफ चुकीचं चाललंय. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. जी नवरे म्हणजे जी मुलं बायकांचं ऐकतात त्यांना पण कळू दे कितपत बायकांचं ऐकायचं. कुठंतरी स्टॉप घ्यायला पाहिजे, हे थांबायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा.